गौरी गणपती मैत्रिणीकडे आहे, पण मी इतकी जास्त एक्सायटेड आहे जणू माझ्याच घरात आहे. सो आज मी गेली होते माझ्या मैत्रिणीकडे गौरी गणपतीचं फराळ बनवण्यासाठी, पण त्याआधी अनायाला तिथे शांततेत झोपवून दिलं म्हणजे आम्ही दोघी निवांत काम करू शकू. तेवढ्यातच एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये डेकोरेशनचं सामान होतं, ते ओपन करून बघितलं आणि त्यानंतर आम्ही कामाला लागलो. सगळ्यात पहिले मी इथे चकलीसाठी भाजणी रेडी करत होती, तर सगळं छान भाजून घेतलं आणि थंड व्हायला बाजूला ठेवलं. तेवढ्या वेळात म्हटलं शेवसाठी इथे भिजवून घेऊ. शेवचं पीठ भिजवलं आणि शेव काढून घेतली. ती पण लगेच काढून झाली कारण आमचं जास्ती क्वांटिटीमध्ये काही बनवायचं नव्हतं. तर सगळ्या गोष्टी पटापट होत होत्या आणि मला ना हे फराळ वगैरे बनवण्यामध्ये तसाच खूप इंटरेस्ट आहे आणि ते जर गौरी गणपतीसाठी मी करत आहे तर मला आणखीच जास्ती आनंद होत होता. माझी शेव रेडी होईपर्यंत नेहाने इथे चकलीची भाजणी मिक्सर मधून काढून ठेवली होती. मी लगेच ते पण पीठ भिजवलं आणि चकल्या रेडी करून घेतल्या. बघता बघता आमचं सगळं फराळ रेडी झालं होतं. आज आम्ही 3 आयटम्स बनवले आणि त्यानंतर आजच्या दिवसासाठी इथे स्टॉप घेतला. तेवढ्या वेळात अनायाच्या स्नॅक्सची वेळ झाली होती. तिला पपई कापून दिली आणि तिथे पपई एन्जॉय करत होती. 5:30 वाजले होते. आम्हालाही थोडीशी भूक लागली होती. सो नेहाने आमच्यासाठी मॅगी बनवली. त्यानंतर आम्ही कॉफी एन्जॉय केली आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर आमचे बाबा आले होते ऑफिसमधनं. सो बाबा आल्यावर आम्ही लाडात सांगत होतो की बाबा मला ताप आलाय. सो रोशन आल्यावर तिला औषध द्यायला घेतली आणि आम्ही कधी कधी इतकं गुडगल असतो की स्वतःच्या हाताने सुद्धा औषध घेऊन घेतो. आणि त्यानंतर मग तिच्यासाठी जेवणामध्ये हेल्दी अशी मुगाच्या डाळीची मस्त मिक्स व्हेजिटेबल खिचडी बनवली होती. ती तिला खाऊ घातली. या नेब्युलायझरने पहिल्यांदाच आम्ही तिला वाफ देत होतो, पण 2च मिनिटात ती एक्सपर्टही झाली आणि पटापट वाफ घेऊन आम्ही तिला झोपवून आणि संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.